ना 29 चालायला राहिले. 29? हो, टायफॉइड झालं. सध्या टायफॉइडची साथ आधी झालं होते आणि खूप शाप बारीक झालं होतं. अरे तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आम्ही चाललो वेंगुर्ल्याला तिघे पण. तर आज वेंगुर्ल्याला जायचा प्लॅनसुद्धा नव्हता, अचानक आमचा प्लॅन ठरला जायचा. तर 8 वाजता आम्ही निघालो घरातून जायला वेंगुर्ल्याला. तर आम्ही चाललो वेंगुर्ल्याला समुद्रावरती मच्छी आणायला, कारण गावात जी मच्छी मिळते त्याच्यापेक्षा थोडी स्वस्त मच्छी आम्हाला समुद्रावरती वेंगुर्ल्याला मिळते. तर म्हणून आम्ही आता रात्री तिघाने जायचा प्लॅन केला होता. तर आता आम्ही चाललो बंदरावरती. ती पहिलं जाणार आम्ही किनाऱ्यावरती, मग तिथून जर मच्छी जर चांगली भेटली तर आम्हाला तिथूनच निघून, नाही तर आम्ही जाणार बंदरावर. बघू आपल्याला कुठल्या कुठल्या व्हरायटी तिथे गेल्यावर भेटतात त्या. पण शक्यतो तिथे बांगडा मिळतो. फायनली आम्ही वेंगुर्ला तर पोचलो जाऊन आता. तर हे आहे वेंगुर्ल्यातील मारुतीचं मंदिर. आणि इथून सुरू होते वेंगुर्ला मार्केट. हे आहे वेंगुर्ल्याचं फुल मार्केट. ते प्रॉपर मार्केट पण म्हणतात वेंगुर्ल्याचं. वेंगुर्ल्याला आता उशिरापर्यंत गर्दीसुद्धा बरीच होती. इतके उशीर आपण बरीच गर्दी बाजारात. आज थंडी पण बऱ्यापैकी आहे, पण रोजच्यापेक्षा थंडी थोडी आज कमी आहे. तर आम्ही स्वेटर वगैरे घालूनच निघालो होतो, कारण गाडीवर भरपूर थंडी लागते. हा जो उजव्या हाताला जो रस्ता गेला आहे तो दापोली मार्गे कुडाळला गेला आहे, आणि जो डाव्या हाताला जो रस्ता होता तो सरळ बस स्टँडवर गेला, वेंगुर्ल्याचा बस स्टँड. हे आहे वेंगुर्ल्यातील चर्च, आणि इथे चालू आहे फन फीस्ट.
आणि फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो. आता हे ब्रिज क्रॉस करून आम्ही जाणार तिकडे किनाऱ्यावरती आणि जेटीवरती. तिथे बघू मासे चांगले मिळत आहेत का. पहिल्यांदा या नवाबागला जाण्यासाठी किंवा या किनाऱ्यावर इकडे जाण्यासाठी आम्हाला नवाबागमधून यावं लागत असे, पण आता हे ब्रिज झाल्यामुळे इझी पडतं इथून जायला. किनाऱ्यावर जाऊचं लागतं रे. आज जेटीवर वाटतं नाही खडे लागले थोडे समोर लागलेत ते. माग नको रे. हा 15 तारखेक 16 तारखेक बाबा या रविवार असा काय रे होडीकडे नाही जरा फिरायला होता असा. होडी काढते खायची इंजिन देते या पेट्रोल काय तर भरते बेंगलोरचं मामा आणि या येऊचे तर आता आम्ही जेटीवर इलो मासे घेण्यासाठी. इकडे सगळे रापणीचे मासे आहेत. हो बघ मासे घेऊ गेलो. भांड्याचं वजन म्हणायचं काय भाई काय 100 रुपये किलो फक्त इतकोच माल रवला. 1 किलो घालू 2 किलो काय दा 1200 किलो घाल सगळे किती असतात 1 किलो हे कसे हो बांगडे 100 रुपये किलो ते 100 रुपये किलो सगळे वजरे इतके झाले. चला 2.5 किलो आहे 100 आण लास्ट ऑफर 200 गावतले सगळे 2.5 किलो. टीव्हीकडे हाती काय कशाला येते 100 पाहतो दाखवते दाखव हडे याच्या किनाऱ्यात हडे बारकी असलं हडे मार त्यांची नको ये नको नाही याच्यावर याच्यावर हे बघ पुरे मरे इतके बरेच असतात तसे. हे बघ या इथे नवाबागचे इथे नवीन जेट झाली आहे, त्यामुळे इथे बऱ्यापैकी होड्या इथे लागतात आणि इथे सगळा मासा उतरवला जातो आणि इथून सगळा मासा जो आहे बाहेर एक्सपोर्ट केला जातो. आणि इथे येणाऱ्यांना किरकोळ गिरायकांना पण इथून मासे दिले जातात आणि स्वस्तामध्ये मासे मिळतात. मरणाचे बांगडे होते. गंमत दाखवते इथे जेट सुरू होण्याआधी सगळे मासे हे इथे किनाऱ्यावरच मिळायचे. सगळ्या होड्या एकत्र इथे किनाऱ्यावर लागायच्या. रात्री उशिरापर्यंत होड्या येत असतात, तर त्यामुळे बरेच लोक उशिरापर्यंत येणारे असतात, त्यांना सुद्धा इथे मासे मिळतात. इथे आम्ही सगळीकडे फिरलो, जेटीवर गेलो, इथे किनाऱ्यावरती आलो, पण आम्हाला हवे तसे माशांची व्हरायटी भेटली नाही. मग आम्ही ठरवलं की आपण जाऊया बंदरावरती. मग आम्ही बंदरावरती गेलो. माकुळ कसे काय माकुळ 500 रुपये नाही 50 दोनाचे 100 रुपये 500 रुपये वाटतो. 50 घेतात विचारा पण नाही काही नाही ना ते वेगळे बांगडे आणि एकाच ती मोठी कशी
काय देऊ सांग 1300 रुपये ए दोघांमध्ये घ्या मध्ये भाऊ घेतले ते इचवण घ्या मोठा हो मोठो नाही आम्हाला बारीक का पापलेट झाले बरा पान पापलेट यो हलवा मरे बड़े बड़े में पहला भेजी मी गाडी अशी घेऊन येते अशाचं काय खरं ना घरकडे बघा काय बरा